नमस्कार, मी वैशाली। आज आपण आपल्या आजच्या रेसिपीमध्ये दिसायला मऊसूद, आतून असे दाणेदार, तोंडात विरघळणारे बेसनचे लाडू करतोय। अगदी सरळ आणि सोपी रेसिपी आहे। अजिबात स्किप न करता पूर्ण व्हिडिओ जर तुम्ही व्यवस्थित पाहिला तर पहिल्याच वेळेत तुम्ही अगदी सहज असे बेसनचे लाडू करू शकता। लाडू करण्यासाठी आपण अर्धा किलो चणा डाळ घेतली आहे। चणा डाळ जाड बुडाच्या कढईत किंवा तव्यावर अशी गरम करून घ्यायची। गॅसची फ्लेम मात्र मीडियम किंवा त्यापेक्षा कमी करायची, नाहीतर चणा डाळ वरून करपते आणि आतून कच्चीच राहते। ही डाळ थंड झाल्यावर जाडसर अशी दळून आणायची, त्यामुळेच लाडूंचा टेक्स्चर मऊ आणि हलकासा दाणेदार होतो। आपण पिठी साखरेऐवजी तगार वापरत आहोत। तगारची रेसिपी याआधी झाली आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तिची लिंकही शेअर केली आहे। त्याचबरोबर तूप आणि वेलची पावडर, काजू बदामचे बारीक केलेले काप। आपण अर्धा किलो पिठासाठी 1 वाटी तूप घेतला आहे। तूप आपण वितळवून घेतलं आहे। आता 1 वाटी तुपासाठी 3 गच्च भरलेल्या वाट्या आपण पीठ घालणार आहोत। सुरुवातीला आपण अर्ध पीठ घालून हे तूप व्यवस्थित त्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत आणि नंतर त्यामध्ये उरलेली 1 वाटी पीठ घालणार आहोत। असं केल्याने घाई न करता पीठ अगदी व्यवस्थित आपल्याला तुपामध्ये मिक्स करता येतं। आपण जितकं पीठ भाजणार आहोत त्यापेक्षा थोडं मोठं भांडं घ्यायचं, त्यामुळे आपल्याला पीठ अगदी व्यवस्थित भाजता येतं। हे पीठ भाजताना अजिबात घाई करायची नाही। गॅसची फ्लेम मीडियमपेक्षा थोडी कमीच ठेवायची आणि सतत असं पीठ ढवळत राहायचं, त्यामुळे पीठ करपत नाही। हे पीठ जसजसं भाजलं जातं तसतसं तूप सोडतं। आता यावर आपण मोठा चमचाभर दूध घातलं आहे। तुम्ही पाण्याचाही वापर करू शकता। दुधाचं किंवा पाण्याचं प्रमाण जास्त करायचं नाही, कारण त्यामुळे हे पीठ चिकट होऊ शकतं आणि त्याचे गोळे होऊ शकतात। दूध किंवा पाणी शिंपडल्यामुळे बेसनचे मस्त लहान लहान गोळे तयार होतात। हेच गोळे भाजता भाजता दाणेदार पोत तयार होते, त्यामुळेच लाडू खाताना हलके, कुरकुरीत आणि दाणेदार लागतात। पीठ बऱ्यापैकी भाजून झाल्यावर यामध्ये आपण काजू आणि बदामचे बारीक काप घालायचे। घातलेले कापही अगदी पिठाबरोबरच व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे। पिठाबरोबरच अगदी सहज हे काजू बदामचे काप मस्त क्रिस्पी भाजले जातात। सुरुवातीला जड वाटणारं पीठ जसजसं भाजलं जातं तसतसं ते हलकं होतं। आता गॅस बंद करून हे पीठ कोमटपेक्षा थोडं थंड करून घ्यायचं। कढई मोठी असल्यामुळे मी पीठ कढईतच ठेवलं आहे। तुम्ही मोठ्या परातीतही काढू शकता। मी जरी पीठ कढईमध्ये ठेवलं होतं तरीही ते थोडं थंड होईस्तोवर हलवून घेतलं होतं। आता यावर वेलची पावडर घालायची आणि त्याचबरोबर तगार। 3 वाटी पिठासाठी आपण 1.5 वाटी तगार घातली आहे। तुम्हाला तगार किंवा पिठी साखर यापेक्षा थोडी जास्त घालायची असेल तर तुम्ही ती जास्तही घालू शकता। घातलेली तगार या पिठामध्ये अगदी व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची। बरं, 3 वाटी पिठासाठी आपण 1.5 वाटी तगार आणि त्याचबरोबर 1 वाटी तुपाचा वापर केला आहे। म्हणजे जर तुम्ही अर्धा किलो बेसन घेतलं असेल तर पाव किलो साखर आणि 125 ग्राम तूप। जितका लहान मोठा लाडू तुम्हाला वळायचा आहे तितका तुम्ही असा लहान मोठा लाडू वळायचा आणि त्यावर काजू, बदाम, मनुका किंवा पिस्त्याचा काप लावू शकता। एक लाडू आपला छान वळून झाला आहे। त्याच पद्धतीने आपण दुसराही लाडू वळणार आहोत। त्याच प्रमाणात केलेले लाडू बरोबर गोल आकाराचे होतात, तर ते बसके होत नाही। तुम्ही सुद्धा असेच बेसनचे लाडू करता का? तुमची पद्धत यापेक्षा थोडी वेगळी आहे का? जर तुमची बेसनचे लाडू करण्याची पद्धत यापेक्षा वेगळी असेल तर तुमची रेसिपी सुद्धा मला कमेंटमध्ये शेअर करा। वेळ झाली आता निरोपाची। तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा, बेलचं बटनही दाबा आणि ज्याप्रमाणे तुम्ही सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत राहा। पाहता पाहता करतही राहा आणि करून झाल्यावर कमेंटमध्ये मात्र मला नक्की सांगा तुमची रेसिपी कशी झाली।